मी 10% आरक्षण स्वीकारलं नाही, अटक करून जेलमध्ये टाकलं तरी मी मागे हटणार नाही, मी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू करेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला। बुधवारी ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे। देखो नाम रखें। वो इसकी याद होई इसकी कोणाची आपल्या महाजन तिकडे जाणार महाजनला चिडचिड करायला लागतं लगेच। जब मोबाइल पे काम करता ना महाजन हमारा तुम्ही गडबड करू नका। हो गया क्या सबका धन्यवाद। हाँ नहीं करो बाकी सगळं झालं का तुझं? हेलो ड्राइविंग पार्टी जरांगे पार्टी बोल रहे चलो ले लो ओके रेडी रेडी चलो हाँ रोल रेडी रोल चला चला पाटील आजचा तुमचा उपचाराचा तिसरा दिवस आहे। तब्येत कशी आहे आणि पुढची भूमिका काय असणार? तब्येत चांगली आहे। पुढची भूमिका आणखीन 1-2 दिवस मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटलमधून, त्यामुळे पुढची भूमिका आणखीन ठरवली नाही। समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे। फक्त एकच की मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची,
की मंडप काढून देणार आहेत असं तसं, तर तसं सध्या काय नाही आहे. कारण DYSP खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली आहे. मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा.